वाटलं. दुसरं लग्न झालं, पत्नी गेली, तिसरं लग्न करता येतं. जीवनात पैसा असता किती असू दे, धन असू दे, संपत्ती असू दे, ती जीवनात केव्हाही मिळविता येते. पण जीवनात एखादी गोष्ट बाप आईनं जमीन मागते ती विसरली. आई बाबांचं प्रेम कधी जीवनात नाही. एवढं होईल नका, तुझं हे लक्षात आलं हे बरं. आई क्षमा करा, तुला ओळखावं काहीतरी बोललो असेल, मन मी तुला दुखावलं असेल, मला काय क्षमा करावं. याच्या पुढे मी माझ्या जीवनात निर्णय घेतला. जीवनात माझा श्रेष्ठ काय असेल, कारण माझ्या नेत्रासमोर असणारा तो परदेशी आणि मी तारेच्या आधी लागू तुम्हाला तुमच्या आई बाप हे दैवत माझे, आई बाप हे, आई बाप हे, आई बाप हे दैवत माझे. असता माझ्या घरी हो, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी काशीपुरी, कशाला जाऊ मी काशीपुरी, कशाला जाऊ मी काशीपुरी. आई बाप हे दैवत माझे, आई बाप हे, आई बाप हे दैवत माझे. असता माझ्या घरी हो, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी काशीपुरी, कशाला जाऊ मी काशीपुरी, कशाला जाऊ मी काशीपुरी. अरे कुंडली, तुझा देव तुला हर देतोय. देवा वाट चुकलास काय रे? हे कुंडली, देव कधी वाट चुकत नसतो. चुकलेल्याला योग्य मार्ग दाखविणं हे तुझी देवाचं कर्तव्य होय. आणि म्हणूनच केवळ तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुझा देव प्रेम करायला मला तुला भेटायचं आहे. देवा मला भेटण्यासाठी आला असेल तर माझ्याजवळ वेळ नाही रे देवा. काय म्हणालास? या देवासाठी तुझ्याजवळ वेळ नाही? अरे अचंबा वाटू लागला तुझ्या बोलण्याबद्दल. कारण माझे सारे भक्त माझ्या दर्शनासाठी आश्वस्तलेले असताना आज तुझ्या मुखात हे शब्द का लावावे मला? देवा सांग, असं कोणतं महत् कार्य तू करणार आहे? देवा हा पुंडलिक महत्वाच्या कामात आणि महत्वाचं काम कोणतं तर माझ्या आई बाबांची चरण सेवा हा पुंडलिक करतोय. मग तोपर्यंत या देवानं काय करावं? देवा जर या पुंडलिकाची गरज तुला आहे तर माझ्या आई बाबांची सेवा पूर्ण होईल. हा पुंडलिक आई बाबांची खरं सेवा ज्या भक्त प्रेमापोटी स्वर्ग सुखाचा त्याग करून ज्या माझ्या पुंडलिकाच्या भेटीसाठी मी आलोय, तो पुंडलिक म्हणतोय देवा आई बाबांची सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभा राहा. हे पुंडलिक, तुझ्या इच्छेसाठी
भक्तीसाठी तुझा देव आला असताना उभं राहण्यासाठी त्याला वीट दिलीस. तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. भक्ती कोणती तर ज्या आई वडिलांची सेवा तुझ्याकरवी घडली गेली तेच पुण्य पदराशी आल्या कारणानं आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मा जे काही हवं असेल ते मा तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. हा जी मी वेगलेली मी आणि त्या विठेवर उभा राहील हो तेव्हा तुझ्या या नावाला काहीतरी महत्व राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर माझ्याही नावाची कुंपण तुझ्या नावात झाली पाहिजे. एवढीच माझी. आज तू फेकलेल्या विटेवर हा देव उभा आहे आणि या विटेवर अटक म्हणजे न हालता मी कायम स्वरूपी फक्त तुझ्याच नव्हे सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या विटेवर उभा राहणार आहे. आणि म्हणून याच्या पुढं माझ्या या स्वरूपाला विठ्ठल 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 म्हणून ओळखलं जाईल. शिवाय तू म्हणालास तुझ्या नावालाही काहीतरी महत्व असायला हवंय. नक्की या कलियुगात परमेश्वराला आत्मसात करून घेण्यासाठी ठिकठिकाणी भजन कथा कीर्तन होतील. त्या भजनी कथा कीर्तनी प्रथम नाव कोणाचं घेतील तेव्हा तुझं नाव मुळीच नाही. काय प्रथम नाव घेतील ते माझ्या भक्त पुंडलिकाचं. हे कोणत्या स्वरूपात आज या कलियुगात अखिल मुमुक्ष जनांच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग हो. केवळ त्या भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी भजन कथा कीर्तन होती. आणि या भजनी कथा कीर्तनी प्रारंभी म्हणतील पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल आधी नाव माझ्या पुंडलिकाचं त्यानंतर नाव या तुझ्या देवाचं. हा आज खरोखर समाधान वाटतं रे. पण देवा का त्या ठिकाणी मी माझ्या आईबाबांची सेवा करत होतो. हो त्या ठिकाणी मला माझा देव प्रसन्न झाला. हा मग या ठिकाणाला काहीतरी महत्व राहिलं पाहिजे. नक्की या ठिकाणी एक दिव्य तीर्थक्षेत्र मी निर्माण करत आहे. भक्त पुंडलिकाच्या इच्छेसाठी स्वर्ग सुखाचा त्याग करून वैकुंठीचा नारायण इथपर्यंत आला. पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर तो उभा राहिला. तो आजच नव्हे तर भविष्यात सुद्धा सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील. ते सारेजण या ठिकाणी येतील, माझं दर्शन घेतील, त्यांच्या चिंता निवारण करण्याचं काम हा देव करणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक महादिव्य तीर्थक्षेत्र मी निर्माण करत आहे. या ठिकाणी जे तीर्थक्षेत्र मी निर्माण करतोय ते याच्या पुढं पंढरपूर 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 म्हणून ओळखलं जाईल. समाधान वाटतं. या ठिकाणी दिव्य पंढरपूर क्षेत्राची निर्मिती करताच स्वर्गीय गंगा हर्षभरीत झाली. आणि या ठिकाणी हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ती या पृथ्वीवर अवतीर्ण झाली. आणि पाहिलं ती भीमरथी म्हणजेच जिचा उगम शिवशंभू महादेवांच्या शरीरापासून झाला ती जणू काही गंगा हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी या भूमीवर आली. आणि या भीमरथीनं आम्हा चतुर्वर्गाला चंद्राकृती वळसा घातलेला आहे. आणि म्हणूनच या भीमरथीला या पंढरपूर क्षेत्रात मी महत्व देतोय. या भीमरथीनं आम्हा चतुर्वर्गाला चंद्राकृती वळसा घातल्या कारणानं ही भीमरथी याच्या पुढं चंद्रभागा म्हणून ओळखली जाईल. चंद्रभागा म्हणून ओळखली जाईल. हा मला समाधानी झालं. पण देवा का त्या पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर आणि हात कटेवर घेऊन असा किती दिवस तू उभा राहणार आहे देवा? हे पुंडलिक, आज तुझ्या मनात विवंचना निर्माण झाली. तुला प्रश्न पडला तेव्हा माझ्या मत तुला या विटेवर उभं राहावं लागतंय. जनमानसात प्रतिसाद उमटतील. सारेजण म्हणतील
विठ्ठलासी उभे केले विठ्ठलासी आणि म्हणून तू गैवरद आहे काकुळतीला येऊन तू मला शरण आला आहे आणि म्हणूनच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देव तुला देतोय. या विटेवर फक्त तुझ्यासाठी नाही तर माझ्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा विठ्ठल या पंढरपुरात अशी 28 युग 28 युग 28 युग 28 विठवरी उभा वा मांगीर कुमारी वा